छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे कुठल्या मोठ्या संकटाविरुद्ध लढले ते संकट आपल्याला कळणार नाही, त्यांचं कर्तृत्व आपल्याला लक्षात येणार नाही. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व जर का आपल्या पूर्ण लक्षात यावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण औरंगजेब आणि इस्लाम याचा अभ्यास करणं नितांत गरजेचं आहे. आणि मग जेव्हा आपण हा अभ्यास करतो, जेव्हा आपण औरंगजेबाची कारकीर्द बघतो सगळी, तर औरंगजेबाने काय काय काम केलंय इस्लामसाठी. एक औरंगजेबाच्या बाबतीतच एक अशी नोंद आहे की सुलेमान मदबा म्हणून एक इस्लामी स्कॉलर्स आहेत. ते इस्लामी स्कॉलर त्यांनी असं औरंगजेबाबद्दल मत मांडले की औरंगजेबाच्या वेळी जर का दारा शिकोह मोगल साम्राज्याचा शहंशाह झाला असता तर इस्लामला तेवढे चांगले दिवस आले नसते आणि इस्लाम भारतामध्ये एस्टॅब्लिश पण झाला नसता. बरोबर. दारा शिकोहच्या वेळी औरंगजेब मोगल साम्राज्याचा बादशाह झाला, त्यामुळे आज भारतामध्ये इस्लाम हा एस्टॅब्लिश झाला असं मी नाही म्हणत आहे, असं सुलेमान मदबा हे इस्लामी स्कॉलर म्हणतात.